महिला वर्ग सर्वात लवकर उठलेला आहे. बागरी तुम्ही आणि पंढरीचं असं भयंकर टेन्शन आलं होतं. म्हणजे मी तेव्हा मोजून फक्त 4 वर्षात होता तरी आज खुश हो गई की तू आज. वेलकम, गुड मॉर्निंग. आज दिनांक 5 डिसेंबर, सहलीचा दुसरा दिवस. आज सकाळचे 6 वाजलेले आहेत. जवळजवळ मुलं 3 वाजता उठून 4 वाजता उठून सगळ्यांनी आपले आंघोळी उरकून घेतलेले आहेत. आता नाश्ता करण्यासाठी मुलं बाहेर गेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही देवळी ते प्रस्थान करणार आहोत. तोपर्यंत जवळच आम्ही चहा कॉफी घेणार आहोत. कालचा दिवस कसा गेला, कसा म्हणजे काय आपला अनुभव? कालच्या दिवसात थोडंसं बसचा त्रास झाला मला, परंतु त्यातही सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटलेला आहे आणि त्या आनंदाचा जसं पारावर राहिलेलं नाही मिळत. त्यात सारसबाग बघायला मिळाली, व्यवस्थित जेवण मिळालं, गणपती दर्शन झालं, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती, लाल महाल आणि त्याची ख्याती. त्याच्यानंतर शनिवारवाड्यामध्ये मॅडमनी दिलेलं माहिती खूप उपयुक्त होती विद्यार्थ्यांसाठी. आणि जेवणानंतर आपण दर्शन घेतलं. जेवणानंतर ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं आणि आधी विठोबा अशी म्हण सांगावी लागेल ती, परंतु खूप सुंदर दर्शन झालं, शांतपणे दर्शन झालं. आणि आपल्याला वाटलं होतं की मुलं खूप उशिरा उठतील, पण सगळे शिक्षक पंढरीचं सगळ्यात लवकर झोपले आणि सगळ्यात लेट उठले आणि मुलं तर झोपलीच नाही. आणि महिला वर्ग सर्वात लवकर उठलेला आहे. 3 वाजता आंघोळी उरकून सगळे रेडी होते आणि आता पण रेडी होऊन ते खायला गेलेले आहेत. आपण फक्त बाकी खरेदीला गेलेले आहेत. काल आपल्या बस मध्ये मला वाटतं कोणी व्हॉमिट केली नाही, पण आपल्या बसने व्हॉमिट केली. चढता बस नंबर 1 ने बऱ्यापैकी व्हॉमिट केली. चुलत मोटरची सगळ्यांना पण बॅग भरून बसमध्ये बसून. मुलांच्या रात्रीचा दंगा भरपूर होता. 3 वाजेपर्यंत मुलं जागे होती आणि त्यांची मस्ती त्यांच्या परीने चालू होती. यथेच आनंद लुटलेला आहे. मी देखील पकवाज वाजवायला शिकलो असल्या कारणाने आळंदी येथे पकवाजचा रियाज पाहून मला माझ्या रियाजची आठवण देखील नक्कीच झाली. सकाळी 7:30च्या सुमारास कांदा पोह्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर राहण्याच्या ठिकाणाला व त्यानंतर इंद्रायणीला बाय बाय करून आम्ही थेट पोहोचलो ते तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहू येथे. येथील अजून एक खास आकर्षण म्हणजे गाथा मंदिर. ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे संपूर्ण चारित्र्य व त्यांचे अभंग भिंतींवर रेखाटले आहेत. आजूबाजूचा परिसर देखील नयनरम्य असल्या कारणाने सर्वांनाच फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. सर्व गुण संपन्न असा विद्यार्थी अमित उमतोल आपल्या पुढे कोणाची मिमिक्री मॅडम महमूद यांची मिमिक्री सादर करणार आहे. तर आपल्या बसमधील सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन की सर्वांनी त्याचा काय करायचा, आस्वाद घ्यायचा आणि टाळ्या वाजवून त्याला सहकार्य करायचं आहे. आणि आपल्या पुढे सादर करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे.
ख्यालों में क्या भाग रही तुम्हें जय हंगामा काले से डर गए क्या हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम तेरे 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 चाहने वाले हैं हम तेरे हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम तेरे 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 चाहने वाले हैं अरे किसके चाहने वाले हैं तू हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं अरे लेकिन तुम काले नहीं तुम तो गोरे हो ओके खूपच छान असं आता दुसरं कोण होणार आहे हा आणि आता आपला दुसरा हुन्नरी असा विद्यार्थी 10वी बचा पहाडोली गावात राहणारा गोल गुमटा शांत स्वभावाचा सनी उर्फ कृतिक नितीन पाटील आपल्या पुढे सुंदर असं नृत्य सादर करणार आहे आणि सोबत आहे त्याला अमित उमतो स्टार्ट आवाज पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील टना टना तुझं बोंबलशील टना टना ए वटाण्याचा बोलदाना रंजे उडू नको टना टना ए चाली बजा पंढरी सर पूर्ण प्रवासात झोपत असल्या कारणाने गमतीचा विषय म्हणून थोडी मस्ती करण्यात आली. फायनली मॅडम आपण कोणत्या गडावर पोहोचलो आणि पंढरीचं असं भयंकर टेन्शन आलं होतं. पंढरीचं बघायचे बस चढते की नाही चढते की नाही घाबरले. बाईचा पण टेन्शन आलं होतं आलं कसं आलं होतं. फायनली पोहोचलो पण व्ह्यू अतिशय सुंदर आहे भयंकर सुंदर आहे खूपच छान व्ह्यू आहे. आपण नंतर फोटो काढूच. कालिकनाथ गड उंचावर असल्या कारणाने बस क्रमांक 1चा प्रॉब्लेम लक्षात घेऊन तिथले विद्यार्थी बस क्रमांक 2मध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. परंतु गडावरून दिसणारे पुणे शहराचे दृश्य खरोखरच अप्रतिम असे होते. अरे इब्राहिम तुम्ही पेरूच खा हे आपलं मस्त लागलं का रे. हा चला. सर्पोद्यानमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला. सध्या आपण कुठे आहोत. सर्पोद्यान कात्रज येथे. कात्रज येथील सर्पोद्यानामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आज घेऊन पण साप एक पण मला बघायला भेटला नाही. आपल्याकडे मी भूषण मला नाही इथे आई बाबांनी 1991 साली वाटतं दिलं होतं. तू पण आलेला ना सेवा दलाचा कार्यक्रम होता 1991 साली मला इथे आणलेलं होतं. म्हणजे मी तेव्हा मोजून फक्त 4 वर्षात होता तरी मला आठवतंय मी मोठे मोठे अजगर बघितलेले होते साप वगैरे. आज बघू ते बघायला मिळतात का. मला इथे माकडच दिसतात. माकडं तर आपल्याकडे पण आहेत अजून तर बघूया तिथे काय दिसते. भरपूर आहे. आज आपण रात्री चांगलं जेवण करणार आहोत. डोंट वरी. नॉनव्हेज नाही व्हेज काही खाणार आहेत ना तुझ्यासारखे
नॉनव्हेज व्हेज दोन्ही. साप तुम्हाला मॅडम हो आम्ही पाहिले ना. किती साप बघितले? आम्ही आता 5 ते 6 साप पाहिले. नाही इकडे दिसला नाही 5 ते 6. आणि इकडे कासव आहे. चष्मा काढावा असं आम्हाला वाटते. हे साधे कासव आहे आपल्याकडे पण बघायला मिळतात ते. अरे 2 ना 3 नाही 5-7 आहेत मोजून. नागकन्या एक फोटो काढेल टॅग लावून टाकतील माझ्या नावाने. नागकन्या हे कोणा जायचंय का? नागकन्या बनायचंय कोणाची इच्छा आहे का? भूषणचा नागराज म्हणतो नागराज. आणि आता जाणार आहेत आपले नागराज भूषण नोकी सर. नको नको बस झालंय. नागराज एकच असतो. चल बस. वाव जबरदस्त हे कोणत्या आहे त्या? कोण जातं का? वाव वाव मस्त. ए जास्ती मस्ती करू नका. येऊ शकतो पटकन. उडी मारतो तो. अरे 2-2 आहेत यार. बरोबर है. एक नाग आणि एक नागिन. क्या अर्पा साप देखे क्या? इतना बड़ा अजगर दिख रहा है. किधर अजगर है? बहुत बड़ा. तो पकड़ लेना फिर. हम लोग को डस लिया था. नहीं भूषण पाण्यात पण जातो हा. चांदणी कासव मस्त आहे ना. वेगळ्या टाईपचा कासव आहे. ना एक्झिबिशन हॉल मध्ये काय काय आहे? ए भूषण काय काय इथे? कुठे आहे पण तो? हा अरे वाव मस्त आहे हा. हा पा कुठे बसलाय? कुठे रे? अरे बापरे तो बघ किती मोठा आहे. पाहिजे का भूषण तुला? सांप के काटने के निशान. आणि ते हात पाय लावला किंवा अजून निशाण हे बघा 6 ला पण आहे ना प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ स्नेक बाईट. त्याला खायला का तिथे असतील लिहिलं आहे ना? खायला देतात छोटे साप आणि ते साप एकदम झोपल्यात ते रे बिचाऱ्यांना एकदम म्हणजे. बांबू पीठ नाही नाही भयंकर विषय पण तू दिसतो की डेंजर. रंग बघा. अरे भूषण तिथे शॅमिलियन पण आहे तो. ते काय भूषण आहे? सुसर आहे ना. आज सुसर आणि मगर मध्ये फरक काय? मगरीचा जबडा मोठा असतो आणि सुसरीचा लहान. ओके छान आहे. खूप मोठी आहे ना वाटतं. त्याला भूक लागले. पुन्हा जायचंय का आतमध्ये? हा कोणता हा? वाव नाग. ए आला वरती आला रे. आणि ती तिथे पण आहेत. मी नवीन घेऊन येईल तुला. नाही बघ घोरपड आहे बघा घोरपड. आणि आपल्या शाळेमध्ये नेहमी असते घोरपड एक. म्हणजे मी शाळेत लागल्यापासून ती मला दिसते आणि अजून पण दिसते. वाव आता खरं नागराज वाटतो. कोणता इथे? थांब. अरे बापरे पायथन ना. एक्झॅक्टली ऍक्च्युअल मध्ये हे जे स्नेक प्रूफ फेन्स आहे म्हणजे याच्यात आपण जेव्हा फेन्स बनवतो घराची ओके तेव्हा ती किती अंशाची असावी आणि ती किती जाळी तिची किती असावी हे बघा. ही दाखवलेलं जाळी. छोटे सर्प वगैरे त्यातून येऊ शकत नाही आणि त्याचा 30 अंश अँगल असल्यामुळे त्यांना असं डोकावून पण येता येत नाही. त्याच्यामुळे ही आयडियल लेंथ आपल्याला दिलेली आहे. मराठीमध्ये पण त्याच्यामध्ये सेम काय तिथे बघितले का? चल जाऊ. एवढं आलं तर आम्ही मोर बघितलेत का कधी? मोर आम्ही बघून ते येऊ का नको? पुन्हा थोडीच बघायला मिळणार आहेत मोर. आज पहली बार इतना खूबसूरत पिकॉक मैंने देखा है बहुत दिनों के बाद रियल में. दोनच पंख राहिले त्याला मागे. अरे हा ते पिसळा दिसतच नाही आणि तो उडत पण नाही.
त्याला माहिती आहे सगळ्या पुण्यामध्ये सगळ्या बिल्डिंग्स आहेत, आपलं ही जगा सेफ आहे. एकच आहे का पुरामध्ये? बघा ती गाडी गेली बघा एकदम, ती पण ना गाडी दिसते का गाडी? म्हणजे सर ना लहानपणी आणलेलं ना, तर मला आठवतं मी अजगर बघितलं होतं असं विहिरी डोकावून, असं आईने बाबाने उचललेलं होता तेव्हा. खूप वाटायचं खोल आहे, म्हणजे आता तेच किंवा थोडंसं डेव्हलपमेंट केली असेल त्यांनी, इनॉग्रेशन. रात्री नाही का आलो मी, भालू आले 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 वरती आले वरती आले. ते मागे फोटो आले तो वाघ जन्माला, हेच ते आणि ह्यांचेच फोटो घेऊन वाटतात डेंजर, पण वाव मस्त आहेत, नाही खूप छान आहे. हे बाई इथेच मला इथे झालं त्या कोण लिहिले त्यांची काय? भूषण हे तर डेंजर वाटतं एकदम रे. कात्रज येथील सर्पोद्यान पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला लागलो. पण त्याच्या अगोदर आपला 10वीचा गुणवंत विद्यार्थी, साखरे गावचा रहिवासी, शुद्ध शाकाहारी, थोडासा राग आलेला गुरुवाला अशी नाही उपाय दिली. मन आपल्या पुढे सादर करणार आहे, नाही सादर करणार, हा सुंदरशी लावणी, आवाज आवाज बसलाय त्याचा, असू दे. टाळ्यांनी स्वागत करायचंय मन पाटे. बाईचा माईक बंद झाला. In 200 meters, use any lane to turn slightly left. Use any lane to turn slightly left, then use any lane to turn slightly right. Head north toward National Highway 48. Continue on National Highway 48 for 1.5 kilometers. शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी शिक्षक जितके स्ट्रिक्ट राहतात, त्याच्या उलट सहलीमध्ये मात्र विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यातील एक विद्यार्थी होऊन जावं लागतं. कोण भेटले माहिती का? पण सूट झाला असता. आणि शिवाजी महाराज कोण भेटलं माहिती का? आणि शिवाजी महाराज म्हणतात कसं म्हणतात, हम काले हैं तो दिल वाले पाण्यामध्ये किल्ला, मालवण पाण्यामध्ये किल्ला, आत कसा शिरला, आतमध्ये शिरला कोण भेटला? दिलीप गिरी सर. कसे म्हणतात गाणे आठवले? मराठी पाऊल पडते पुढे. संजू काका भेटले, संजू काका. गायकवाड आठवण झालीच पाहिजे. आणि गायकवाड सरांचा फेमस काय तुम्हाला माहिती आहे? पाण्यामध्ये किल्ला.
तुम्हाला एकच गाणं येतं कोणतं? राणीच्या जोडीला भेटला कोण भेटला माहितीये का? आणि म्हणतात कशा सांगतो बघा कशा सांगतो आम्हाला सांगतो जादूवाला शिरला तर शिरला आणि म्हणतो कसा मन भेटला आणि मनला एका जातोय कोणती गाणी होती लावणीची थांबा आपले एक महत्वाचे सर राहून गेले त्यात म्हणजे आता मिस करतो आम्ही प्रभूचं फारच गाडी येतात प्रभू म्हणजे साक्षात ईश्वर देवाचं नाव बरोबर का नाही तर त्यांचा पण स्मरण आणि आपण एक काम करूया आता आपण स्पेशल सर आणि किरण सर कॉमन गाणे काय झालं माहिती एकदा राजवंतच्या किल्ल्यामध्ये दिलीप सर आणि किरण गाणे सर एकत्र फिरायला गेलेले होते आणि मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी म्हणजे तुम्ही आत कसे शिरले आम्ही मित्र आहोत आम्ही आतमध्ये शिरले आणि म्हणतात कसे अरे हिरे मॅडम राहून मी गाणं बोलते नाही तुम्ही शोधू नका बघा हिरे मॅडम आपल्या शाळेमध्ये इंग्लिशच्या आहे पण मी ऑलराऊंडर बघा तर हिरे मॅडम पण एकदा मालवणच्या किल्ल्यामध्ये गेल्या मॅडम जाम फिरतात पण त्या मालवणच्या किल्ल्यामध्ये आणि शिवाजी महाराज दिसल्या कसं काय सुरुवात व्हायची काय मालवण पाण्यामध्ये किल्ला दिसल्या कोण हिरे मॅडम म्हणतात कशा बरोबर का नाही एकदा दोघं डॉक्टरकडे गेले कुठे गेले ते आणि डॉक्टरकडे गेल्यावर ते मालवणच्या किल्ल्यामध्ये गेले तिथून ते फार फिरले पण त्याच्याकडे उपचार काय लागू पडले नाही शिवाजी महाराज आपल्या जव्हारहून गेले होते शिवाजी महाराज तिथेच भेटले आणि ते म्हणतात कसं माहितीये का त्या दिवशी काय झालं सगळे शिक्षक गेले मी स्वतः गेलो मालवणच्या अलिबागच्या किल्ल्यामध्ये बूट डिस्ट्रिक्टमध्ये भूषण मला खांद्यावर नेला आणि साक्षात शिवाजी महाराज मला भेटले अरे लोकेश तू इथे कसा आलास माझ्या मित्राने खांद्यावर आणला आणि मला काय म्हणाले
कोणा गाणं आहे? नायक नाही अशा तऱ्हेने सगळ्या शिक्षकांची गाणी झाल्यात. आता फेवरेट गाणी आणि कोण राहिलं अजून? श्वेता मॅडम राहिलं ते. थांबा श्वेता मॅडम राहिलं. आता मॅडमची बदली होणार आहे. होणार माहिती आहे. तर त्या मॅडम नवापूरला पाण्यामध्येच शाळेच्या बाजू एकदा काय झालं, शिवाजी महाराज नवापूरच्या समुद्रावर भेटले. अरे श्वेता मॅडम तुम्ही पुन्हा नवापूरला येणार? येणार हा येणार. मग वाईट वाटणार. वाईट वाटणार. जायचं शाळेत होतं. मग शिवाजी महाराज कसे म्हणाले? कसे म्हणाले? लाल कलरची साडी. युनिफॉर्म आहे. जो अजिबात आम्हाला आवडत नाही. बरोबर का? घरी पण लाल बावटा. लाल बावटा जिंदाबाद. ते प्रभू सर गाणं राहून गेलं असं मला वाटतंय. हे गाणं आठवलंय. प्रभू सर बघा. प्रभू सरांना सगळ्यात जास्त मी ओळखतो. कारण आता जवळजवळ आपले 12-13 वर्ष सहली येतात. प्रभू सरांना एकाच बसमध्ये फर्स्ट टाइम प्रभू सरांच्या काका वाढल्यामुळे प्रभू सर येऊ शकलो नाही. आता प्रभू सर असते तर माझी ढोकी असते ती तुम्ही पण मॅनेज केली असते. आणि मग फार धमाल असते. मला माहिती आहे. आणि सात मी स्टेटस टाकला तरी मला इतक्या स्टुडंटचे मॅसेज आले. प्रभू सर कुठे आहे? प्रभू सर कुठे आहे? कारण प्रभू सर मग धमाल जबत आम्ही मग ती पुण्यात बनवली असेल, मुंबईत बनवली असेल किंवा अहमदाबाद बनवली असेल. तर असे प्रभू सर प्रभू सर म्हणजे शाळेत पण ते पिकनिकला अतिशय वेगळे. जसे घरी तसे शाळेमध्ये अतिशय वेगळे. कधी शांत कधी रात्री, कधी शहरी कधी रानटी, कधी ग्रामीण तर कधी जंगली. आणि म्हणून मला गाणं आठवतो. कोई मुझे जंगली कहे, क्या मुझे कहता रहे, मैं प्यार के तूफान में डूबा, मैं प्यार गाणीला चुकला समजून घ्या. पुन्हा रिपीट होतो. कोई मुझे जंगली कहे, क्या मुझे कहता रहे, मैं प्यार के दीवानों में डूबा, मैं प्यार कोई मुझे जंगली कहे, हे चिंचेचे झाड दिसे माझं चिनार वृक्षापर, दिसशी तू आम्ही चिंचेच्या झाडावर चढले आज. एक्सप्रेसवेच्या टनलमधून प्रवास करून लोणावळा येथे येऊन विद्यार्थ्यांनी चिकीची खूप सारी शॉपिंग केली. दुपारचं साधं जेवण, त्यात विद्यार्थ्यांना लागलेली प्रचंड भूक लक्षात घेता चिकन हंडी, रोटी, राईस व शाकाहारी जेवणसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले. जेवणाचा छानपैकी आस्वाद घेताना शाळेचे विद्यार्थी. आज खुश हो गई के तू आज? हाँ बहुत दिनों से ऐसा शाकाहारी नहीं जमता ना. आज जरा सगळ्यांना जास्त भूक लागली असेल काय सनी तुला? हा
अशा तऱ्हेने प्रवासाची काय सांगता सुरू झालेली आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे. वाटतं इथून ट्रान्सफर करून घेतलं. बस क्रमांक 1 मधून बस क्रमांक 2 मध्ये आलेले विद्यार्थी ढेकाळे गांजे. सहलीमध्ये गंमत म्हणून झोपलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पावडर व लिपस्टिक लावण्याचा आनंद लुटण्यात आला. शेवटचा स्टॉप आलेला आहे दहिसर आणि सहल आता इथे फिनिश होणार आहे. मात्र शिक्षकांची खूपच धावपळ आहे. तर आमची बस सुरुवातीला पहिल्यांदा आली. बसमध्ये भूषण जर अतिच मस्ती केल्यासारखी वाटते रे. म्हणजे पण काय विद्यार्थ्याचा तोच एक आनंद असतो आपला. गुड नाईट करायची वेळ झालेली आहे कारण रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता सहल शाळेमध्ये दाखल झालेली आहे. पहिल्यांदा आम्ही गांजे ढेकाळे त्याचप्रमाणे वरई पुढे ह्या ठिकाणच्या मुलांना सोडलं आणि शेवटी आम्ही दहिसर येथे थांबून दहिसरच्या विद्यार्थ्यांना सोडण्यात आलेलं आहे. आज येण्यास जरा जास्त उशीर झाला. रस्त्यामध्ये खूप सारी ट्रॉफिक होती. थोडासा प्रवासामध्ये आमचा जास्ती वेळ गेला पण बसमध्ये आम्ही अतिशय धमाल केली. खूप सारे छानपैकी गाणं म्हटलं. सुरुवातीला देऊ, त्यानंतर आम्ही एका गडावर गेलो आणि त्यानंतर कात्रज येथील छान असं आम्ही सर्पोद्यान पाहिलं आणि त्यानंतर लोणावळा येथे आम्ही खरेदी जाऊन आमचं रात्रीचं जेवणसुद्धा केलं. घोडबंदर येथे भयंकर ट्रॉफिक होती. बसमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय धमाल केली. रंगवारंगीसुद्धा झाली आणि अशा तऱ्हे आमच्या ट्रिपची सांगता झाली. खूपच छान. गुड नाईट. बाय बाय.